नोएडामध्ये हजारो कामगार पगारवाढ हवी म्हणून रस्त्यावर आंदोलन करतायत। पण हे आंदोलन केवळ पगारासाठी आहे की यामागे काही पाकिस्तानी कनेक्शन आहे? दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीनंतर आतापर्यंत 350हून अधिक कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे। नोएडामधील बरेच कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणातून आलेले आहेत। गेल्या वर्षभरात त्यांच्या पगारात केवळ 39 रुपयांची वाढ झाली। पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार वाढला असून एका सिलेंडरसाठी कामगारांना तब्बल 4 ते 5,000 रुपये मोजावे लागत आहेत। 8 तासांच्या शिफ्ट ऐवजी सक्तीने ओव्हरटाइम करून घेतला जातोय आणि नकार दिल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। हे आंदोलन केवळ नोएडा पुरते मर्यादित नाहीये। नोव्हेंबर 2025 मध्ये नवीन कामगार संहिता लागू झाल्यापासून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे। फेब्रुवारीमध्ये बिहारच्या बैरोनीमध्ये आंदोलन झाले। 23 फेब्रुवारीला पाणीपतच्या रिफायनरीमध्ये 30,000 कामगारांनी निर्देशनं दिली। तर 27 फेब्रुवारीला सुरतमध्ये लार्सन अँड टर्बोचे 5,000 कंत्राटी कामगार आक्रमक झाले होते। उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांच्या मते हे आंदोलन एक सुनियोजित कट असू शकतो। मेरठ आणि नोएडामध्ये अलीकडेच पाकिस्तानशी संबंधित काही संशयितांना अटक करण्यात आली होती। त्यामुळे कामगारांच्या नाराजीचा फायदा घेऊन त्यांना मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे का याचा तपास आता यंत्रणा करत आहे। तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानची ही नवी चाल असेल की उगाच पाकिस्तानशी हे नातं जोडलं जातंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।